वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुदकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि समयसार ग्रंथामध्ये आमचं प्रकरण जे सुरू आहे ते शक्तींचं प्रकरण सुरू आहे। ज्या अनंत शक्ती स्वभाव पर्याय प्रगट झाली, सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली की ज्या स्वाभाविक रूपाने जीवाच्या पर्यायीत व्यक्त होतात, त्या स्वाभाविक शक्ती कोणत्या याचं प्रकरण आम्ही बघतो आहे। त्याच्यामध्ये आम्ही काल बघितली तत्वशक्ती आणि अतत्व शक्ती। त्याआधी आम्ही बघितली विरुद्ध धर्मत्व शक्ती, की परस्पर विरोधी वाटणारे गुणधर्म देखील अनेकांताच्या माध्यमातून वस्तूमध्ये कशा रीतीने अविरोधपणे काम करतात, एक दुसऱ्यांना कुठलीही बाधा पोचवत नाही। अस्ति आहे तेवढ्याच गुणागोविंदाने नास्ती धर्म पण वस्तूत विद्यमान आहे। एकपणा आहे त्याचप्रमाणे अनेकपणा पण आहे। अशा तऱ्हेची विरुद्ध धर्माला धारण करणारी अशी ही शक्ती। यानंतर तत्वशक्ती आणि अतत्वशक्तीमध्ये तद्रूप होणं, स्वभावरूप होणं आणि अतद्रूप कधीही न होणं, अशा तऱ्हेची ही शक्ती आहे। जणू काही परापासून या शक्तीने आत्म्याला असं काही स्वतःमध्ये एकाकार केलं की पराचा याच्यामध्ये कोणत्याही दृष्टीतून प्रवेश संभवनीयच नाही। अतत्पणा, दुसऱ्याशी कुठलाही मे यांनी दिलेला नाही, अशी ही तत् आणि अतत् शक्ती, तत्व अतत्व रूप शक्ती। यानंतर आम्ही सुरुवात केलेली होती आमच्या एकत्व आणि अनेकत्व शक्तीला। द्रव्य आमच्या समोर जेव्हा आम्ही उपस्थित करतो किंवा मनात चिंतन द्रव्याचं करतो, द्रव्याची स्वरूप बघतो, त्यावेळेला द्रव्य कसं आहे? सामान्य विशेषात्मक द्रव्य आहे, नित्यात्मक द्रव्य आहे। याच्यामधला सामान्य अंश म्हणजे तोचपणा, हा सामान्य प्रतिसमय असणारा। या दृष्टिकोनातून जेव्हा आम्ही द्रव्याकडे बघतो तेव्हा आम्हाला एकत्व दिसतं। जसं आम्ही ज्ञान गुण म्हटलं, ज्ञान गुण हा सामान्य विशेषात्मक आहे। त्याच्यामधला सामान्यपणा की आत्ताही ज्ञान आहे, पुढेही ज्ञान आहे, आणि विशेषपणा म्हटलं की आता मती ज्ञान आहे, मग श्रुत ज्ञान झालं, पुस्तक ज्ञान झालं, घट ज्ञान झालं, पट ज्ञान झालं। अशा तऱ्हेने हा नानाविधपणा या ज्ञानामध्ये आम्हाला दिसतो। म्हणून एका दृष्टिकोनातून पाहिला तर आपल्या एकत्वतेचं हे कधीही उल्लंघन कोणतंही द्रव्य, कोणतंही गुण करत नाही। आणि एकत्व धारण करून देखील अनेकत्वपणा हा वस्तूचा नियत पर्याय स्वभाव आहे। अशी ही शक्ती एकत्व आणि अनेकत्व। आचार्य अमृतचंद्र म्हणतात की अनेक पर्याय व्यापक एक द्रव्य मयत्व रूपा एकत्व शक्ती। म्हणजे अनेक पर्यायींमध्ये व्यापक, व्यापक काय आहे तर द्रव्य व्यापक आहे, आणि ह्या ज्या पर्यायी आहे हे त्याचं व्याप्य आहे। शब्द लक्षात घ्या, व्यापक द्रव्यासाठी व्यापक संज्ञा, आणि ज्या पर्यायी त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे ते आहे व्याप्य। म्हणून अनेक पर्यायींमध्ये व्यापक एक द्रव्यमयता रूप एकत्व शक्ती पहिली। आणि दुसरं सांगितलं की एक द्रव्य व्याप्य अनेक पर्याय मयत्व रूपा अनेकत्व शक्ती। एक द्रव्यामध्ये व्याप्त, व्यापण्यायोग्य अनेक पर्याय अशा रूप असणारी ही अनेकत्व शक्ती।
म्हणजे आत्मा जो आहे हा आत्मा एक अनेक रूप आहे. अतत्रूप जसा आहे तसा तो एक अनेक रूप पण आहे. हे आत्मन उच्च उदात्त निर्मल निर्दोष विचार पद्धतीचा स्वीकार कर. जेव्हा आम्हाला असं वाटतं की अरे हे तर विरोधी कथन आहे, इथे असं सांगितलेलं आहे तिथे तसं म्हटलेलं आहे, आम्ही कुणाचं कथन ग्राह्य धरायचं. मनामध्ये अनेक वेळेला चार अनुयोगांची शास्त्र वाचत असताना आमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो. कर्णानुयोग वाचत असताना आम्हाला असं वाटतं की कर्मच आमच्या जीवनात आमचं सगळं काही करणारं आहे आणि कर्मामुळेच या सगळ्या काही गोष्टी अशा प्रकारच्या घडत आहे. द्रव्यानुयोगाचा ग्रंथ आम्ही हातात घेतला की आम्हाला कर्णानुयोग असं वाटतं अरे कर्णानुयोग निरर्थक आहे, कर्णानुयोगामध्ये काही स्वारस्य नाही, जे काही करायचंय ते आत्मतत्वामध्येच करायचंय. आणि ग्रंथ तर आमचे चार अनुयोगात आहे. चरणानुयोगाविषयी जेव्हा आम्ही आचरण बघतो तर आम्हाला असं वाटतं की सम्यक पण असेल तर आमचं आचरण देखील काही महत्वपूर्ण नाही. आम्ही कितीही व्रत जप केले आणि जर सम्यकत्व नसेल जीवनात तर आमचं आचरण शून्य आहे असं आम्हाला वाटत राहतं. मग आम्ही काय समीचीन मानायचं आणि कशा पद्धतीने आगम बघायचा यासाठी ही शक्ती आम्हाला समजणं गरजेचे आहे की आमचे विचार एवढे उदात्त व्यापक बनवायचे आहे आणि निर्दोष बनवायचे आहे की अरे या दृष्टिकोनातून हे कथन असं आहे. जेव्हा कर्णानुयोग आम्ही वाचतो तेव्हा हे समजायचं आहे की जीव तर आपल्याच उपादानगत योग्यतेने राग द्वेष रूप परिणत झालेला आहे. पण असा होत असताना त्यावेळेला कर्माची प्रक्रिया अशा प्रकारची तिथे आहे, घडलेली आहे. अशी कर्म प्रक्रिया तो म्हणजे कर्मबंध तो करतो आहे. अशा प्रकारे कर्माची उदीरणा झालेली आहे. उदाहरण साधं सांगते, एक उदाहरण की समजा आमचं आत्ताच आम्ही जेवण करून उठलो आणि भूक नाही आम्हाला आणि अशा वेळेला एखादी आवडीची वस्तू आमच्या समोर आली. वास्तविकतः आम्हाला भूक नाही, परंतु ती वस्तू दिसली. आमच्या कर्माचा असाता कर्माची उदीरणा झाली. आम्हाला ती वस्तू खाण्याची इच्छा झाली आणि ती वस्तू आम्ही खाल्ली. इच्छा होणं हे मोहनीय कर्माचं कार्य. ती वस्तू आम्ही बघितली हे त्याचं नो कर्म. मोहनीय कर्माचं किंवा वेदनीय कर्माचं ते नो कर्म. आणि त्याच समयामध्ये आमचा जो असाताचा उदय सुरू होता त्याची उदीरणा झाली. म्हणजे मागचंही कर्म आमचं पक्व होऊन आत्ता उदयात आलं आणि आम्ही ती वस्तू खाल्ली. हा असा सिक्वेन्स आहे त्या ठिकाणी. म्हणजे आम्हाला कोणतीही गोष्ट अनुयोगामध्ये व्यवस्थितरित्या लावली तर आम्ही व्यापक दृष्टिकोन ठेवून सगळ्या अनुयोगांना न्याय देऊ शकतो. याच्यामध्ये जरी कर्णानुयोग सांगत असला की असाता कर्माची उदीरणा होती तरीही द्रव्यानुयोग असं म्हणणार आहे की कर्मानी तुला भूक अशी म्हणजे इच्छा निर्माण करण्यासाठी तुला प्रेरित केलं नाही. तुझी त्या समयात उपादानगत योग्यता होती, तुझी चूक आहे हे द्रव्यानुयोग दाखवेल. कर्णानुयोग काय प्रक्रिया तिथे कशी घडते आहे, कुणाकुणाची उपस्थिती आहे, कोण कोण नोकर्म पडलेला आहे ते दाखवेल. चरणानुयोग सांगेल जेवण केल्यानंतर तू नियम घेतलेला होता, तुझा तो नियम शिथिल झाला, तू ते भक्षण केलं म्हणजे तुला अनाचाराचा दोष लागलेला आहे. आणि प्रथमानुयोगाचं जर आम्ही ग्रंथ एखादा उघडला तर एखाद्या चारित्र पुरुषाचं कथन हे सांगतील की त्यांच्या समोर एवढी प्रलोभनं आलेली होती आणि तरीही त्यांनी अशा प्रकारचा नियमभंग केला नाही. सगळे अनुयोग एकमेकांना पूरक आहे. फक्त आम्हाला आमचा दृष्टिकोन निर्दोष करायचा आहे. त्या भूमिकेमध्ये आम्ही आहो हे समजून आम्हाला ती विश्लेषण पद्धती जीवनामध्ये अंगीकार करायची आहे.
म्हणून निर्भय निर्दोष विचार पद्धतीचा स्वीकार कर. विरोध संपून जाईल. जिथे एकत्व शक्ती आत्म्याला परापासून संरक्षण देते. एकत्व आहे म्हणजे पराचा तुझ्यामध्ये यत्किंचितही प्रवेश नाही. परापासून तू विभक्त आहे ही एकत्व शक्ती सांगते. आणि अनेकत्व शक्ती परापासून स्वतःला सुरक्षा कवच देते की तू पर काहीही ग्रहण करू शकत नाही. जणू आत्मज्योत बनून मुलाचं निसर्गच जणू आत्मज्योत बनून गुणांचं संरक्षण करतो. निसर्ग निर्मित या अकृत्रिम गोष्टी आहे. या जीवाच्या सहज शक्ती आहे आणि या शक्ती अशा आहे की जणू त्या शक्तींच्या माध्यमातून हा आपल्या आत्मगुणांचं संरक्षण सहज करू शकतो. द्रव्य सामान्य विशेषात्मक स्वरूपी आहे. सामान्यपणा पण आहे, विशेषपणा पण आहे. पर्याय अपेक्षेने द्रव्य विशेष रूप आहे आणि द्रव्यार्थिक नयाच्या दृष्टीने त्याचं सामान्यपण आहे, एकपणा आहे. द्रव्य दृष्टीने सामान्यपणा एकता दृष्टीत घ्यायची आहे. जेव्हा आम्ही द्रव्यार्थिक नयाचा विषय सांगतो, द्रव्यार्थिक नयाचा विषय सांगताना आम्ही अखंड, एक, अभेद, सामान्य, नित्य, तत् हा द्रव्यार्थिक नयाचा विषय. म्हणजे हे सगळं बघणं म्हणजे द्रव्यार्थिक नय आहे. आणि द्रव्यार्थिक नय कशाला म्हणायचं? जो नय द्रव्याचं प्रतिपादन करतो तो द्रव्यार्थिक नय. जो नय पर्यायाचं कथन करतो तो पर्यायार्थिक नय. आणि पर्यायार्थिक नय याच्या विरुद्ध बाजू बघणार आहे. तो अनेकता बघणार आहे, अततपणा बघणार आहे, अखंडपणा बघणार आहे. अशा तऱ्हेने या दोन विरुद्ध अशा जोड्या आहेत. म्हणून पर्याय दृष्टीने विशेषपणा अनेक रूपता दृष्टीला येते. पर्याय दृष्टी जर आम्ही लावली तर आम्ही हे म्हणणार आहोत की या व्यक्तीमध्ये कितीतरी बदल झाला. 20 वर्षापूर्वी ही जशी होती तशी आज राहिलेली नाही. बदल पाहिले तिच्यामधले, अनेकत्व बघितलं, नानाविधता बघितली आणि एकत्व द्रव्यार्थिक नयाचा विषय जर आमच्या डोक्यात असेल तर आम्ही म्हणू की अरे 20 वर्षापूर्वीचेच तर तू आहे, तूच ती आहे. हा त्या ठिकाणी आम्हाला जाणीव होईल. कोणत्या नयानी? तर द्रव्यार्थिक नयानी. म्हणून दोन्हीही वस्तू समजण्यासाठी दोनही नय आम्हाला उपयोगी पडणार आहे. द्रव्यार्थिक नय आणि पर्यायार्थिक नय. पर्यायार्थिक नय हा बदलाकडे लक्ष केंद्रित करतो, परिणमनशीलता पाहतो. आणि द्रव्यार्थिक नय एकरूपता पाहतो, तत्पणा पाहतो, सामान्यपणा पाहतो. म्हणून अनंत पर्यायींमध्ये व्यापक अनुस्यूत अशी एक द्रव्यमय एकत्व शक्ती आहे. तर एकाच द्रव्यात आपल्या अनंत पर्यायी व्याप्य आहे एक द्रव्य. आणि प्रति समयची पर्याय ही त्या द्रव्यामध्ये व्याप्त आहे. द्रव्यात व्याप्त आहे, पर्याय व्याप्य आहे आणि द्रव्य व्यापक आहे. द्रव्य समावक आहे, सामावून घेणार आहे. आणि ही समाविष्ट होणारी आहे, गुण समाविष्ट होणारे आहे. आणि द्रव्य जे आहे ते समाविष्ट करणार असं असणार आहे. आणि ती अनेकत्व म्हणजे अशी ही एकत्व. तर एकाच द्रव्यात आपल्या अनंत पर्यायी व्याप्य आहे ही अनेकत्व शक्ती आहे. द्रव्य रूपाने वस्तू एकरूप आहे, गुणरूपाने अनेकत्व आहे. द्रव्य दृष्टीने पाहिलं तर एक पण आहे. आम्ही द्रव्य म्हणजे पूर्ण अखंड अभेद एक आम्हाला विवक्षित आहे. आणि आम्ही गुण लावले त्याच्यातले तर गुण अनेक आहे. ज्ञान गुण, दर्शन गुण, सुख गुण अनेक. म्हणून गुणरूपाने अनेकत्व आहे. गुणांमध्ये एकत्व असून त्याच गुणाच्या पर्याय रूपाने अनेकत्व. आणि द्रव्य रूपाने एक अखंड असून प्रदेश रूपाने अनेकत्व आहे. गुणरूपाने एक गुण आम्ही घेतला तर त्या गुणाच्या पण पर्यायी होत आहे.
जसा ज्ञान गुण आम्ही घेतला तर ज्ञान गुणाच्या पण पर्यायी होतात आहे आणि पर्याय प्रति समय भिन्न भिन्न आहे आणि म्हणून अनेकपणा पण आहे. आणि एका दृष्टीतून पाहिलं तर त्यांनी एकरूपतेचा हात सोडलेला नाही, त्याला धरूनच सगळ्या पर्यायी होतात आहे. म्हणून द्रव्य रूपाने एक आणि पर्याय रूपाने किंवा प्रदेश रूपाने अनेकपणा आहे. आत्म्यामध्ये व्याप्य व्यापक भाव, एकत्व अनेकत्व त्रिकाली आहे. व्याप्य काय तर पर्याय आणि गुण हे व्याप्य, आणि व्यापक काय तर द्रव्य हे व्यापक. किंवा एक गुण आम्ही लावला तर एक गुण व्यापक आणि त्याच गुणाच्या पर्यायी हे त्याचं व्याप्य, अशा तऱ्हेचा संबंध आहे. आत्मा स्वतःच्या शुद्ध गुण शुद्ध पर्यायी मध्ये व्यापक आहे. आत्मा कुठे व्यापक आहे तर आत्मा हा स्वतःच्या शुद्ध गुणांमध्ये व्यापक आहे आणि शुद्ध पर्यायी मध्ये व्यापक आहे. अशुद्ध पर्यायी मध्ये या ठिकाणी आत्मा व्याप्य घेतलेला नाही. एक रूपाने आत्म्यात व्याप्त आहे आणि हा एकत्वपणा आहे. आणि हा एकत्वपणा असतानाही पर्याय रूपाने अनेकपणा असणं हाही आत्म्याचा स्वभाव आहे. एकत्व असणे हे द्रव्यार्थिक नयाचा विषय आहे आणि अनेकता असणे हा पर्यायार्थिक नयाचा विषय आहे. द्रव्याचे लक्ष सोडून केवळ अनेकपणा हा यथार्थ नाही. आम्ही द्रव्याला काही महत्व दिलं नाही आणि आम्ही बदलाकडेच केवळ दृष्टी ठेवली की बदल आहे बदल आहे, आणि आम्ही एकत्वाचा हात सोडून दिला तर आम्ही भरकटणार आहोत. जो एकाला पकडतो त्याच्याच दृष्टिकोनातून अनेकत्व हे यथार्थ आहे. आणि ज्यांनी एकत्वालाच केवळ पकडलं आणि अनेकत्वाला जिथे खंडित केलं त्याचंही कथन योग्य असणार नाही. म्हणून एकत्व असणे द्रव्याचं लक्षण सोडून केवळ अनेकपणा यथार्थ नाही. सर्व पर्यायी आत्म्यातच अभेद आहे. पर्याय विलीन कुठे झाली? पर्याय द्रव्यातून आली आणि द्रव्यातच विलीन झाली. या दृष्टीने अभेदता आहे. आणि पर्यायी अनंत असतानाही आत्म्याची अखंडता विद्यमान आहे. या शक्तीने अनेकत्वाचा स्वीकार करूनही अनेकत्व तर मान्य केलं आणि त्यात व्यापक एकत्वद्वारा द्रव्य दृष्टी सुद्धा दिली. म्हणजे दोन विरुद्ध वाटणाऱ्या पण तेही युगल अविरोध रीतीने कशा तऱ्हेने विद्यमान आहे. अनेकता आहे पण अनेकता असतानाही एक थीम जी आहे ही मात्र कायम आहे. म्हणून एकत्वाची दृष्टी पण दिली आणि एकत्व सांगताना सुद्धा पर्यायी होणं आणि त्यात व्याप्य असणं हा स्वभाव सांगून पर्यायार्थिक दृष्टी पण दिली. केवळ एकत्व किंवा केवळ अनेकत्व असा वस्तूचा स्वभावच नाही. ज्ञान रूपाने आत्मा एकरूप आहे आणि ज्ञानाकाराने म्हणजे प्रतिसमय जे काही ज्ञानाचे आकार म्हणजे पर्यायी होतात आहे त्या दृष्टीने हा आत्मा अनेक रूप आहे. इथे ज्ञानाकार म्हणजे ज्ञानाच्या पर्यायी. ज्ञान रूपाने आत्मा एक रूप आहे की जाणणं 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 या रूपाने पाहिलं तर तो एक रूप आहे. आणि आत्ता आम्ही पुस्तकाला जाणलं, घटाला जाणलं, पटाला जाणलं, अशा ज्ञानाकार रूपाने अनेकपणा आहे. ज्ञानीने शुद्ध द्रव्याचा स्वीकार करून परिणती तिकडे वळविली. श्रद्धेचं बळ स्वसन्मुख झालं. ज्ञानाने शुद्ध द्रव्याला स्वज्ञेय केलं आणि अशा तऱ्हेने अपूर्व दशा प्राप्त झाली. ही पुरुषार्थाची अनुभूतीची आनंदाची अपूर्व दशा सर्वांना अनुभवात यावी या मंगल कामनेसह ओम ह्रीम एक
एकत्व शक्ती स्वरूपोहम. ओम ह्रीम अनेकत्व शक्ती स्वरूपोहम. अशा तऱ्हेने ही दुसरी विरुद्ध शक्तीमधली ही दुसरी शक्ती झाली एक अनेक. पहिली पाहिली आपण तत् अतत, दुसरी पाहिली एक अनेक. आता तिसरी ही विरुद्ध असणारी शक्ती येणार आहे भाव शक्ती आणि अभाव शक्ती. भाव शक्ती कशाला म्हणायची? भाव म्हणजे विद्यमान असणं आणि अभाव म्हणजे विद्यमान अविद्यमान असणं. जेव्हा आम्ही एका पर्यायीकडे लक्ष देतो तर ती पर्याय त्या समयात त्या द्रव्यामध्ये विद्यमान आहे आणि त्याच समयामध्ये त्याची आधीची पर्याय अविद्यमान आहे किंवा पुढची पर्याय देखील अविद्यमान आहे. तर अशा तऱ्हेने ही भाव आणि अभाव शक्ती, पुढची पर्याय त्याच्यामध्ये अभाव रूप आहे. म्हणून या शक्तीला सांगताना भूतवस्थत्व रूपा भावशक्ती ही म्हणजे विशिष्ट अवस्था ज्यामध्ये विद्यमान आहे ते तत्स्वरूप आहे आणि ती भावशक्ती आहे. आणि शून्यावस्थरूप शून्यावस्थरूपा अभाव शक्ती ही. आणि शून्य रूप असणं म्हणजेच अविद्यमान असणं, अभाव रूप असणं आणि ती तत्स्वरूप अशी अभाव रूप शक्ती आत्म्यात विद्यमान आहे. रे आत्मन, तू अनादि अनंत आहेस, अवध्य आहेस. म्हणजे तुला कुणीही मारू शकत नाही, तुला कुणी खंड करू शकत नाही, तुला कुणी नष्ट करू शकत नाही, तुला कुणी उत्पन्न केले नाही आणि तुझा कुणीही नाश करू शकत नाही. चिरंतर बदलणाऱ्या पर्यायांच्या शृंखलेत तू आहेस आणि तू स्वतः सिद्ध आहे. तुझ्या सिद्धीसाठी दुसऱ्या कुठल्याही प्रामाण्याची गरज नाही. केवळ अहम अस्मी एवढंच पुरेसं आहे. मी आहे. आणि जेव्हा हा जीव स्वतःला एवढं निक्षून सांगतो की मी आहे आणि न्यायक स्वभावी आहे, त्यावेळेला त्याच्या त्या ठासून सांगण्यानी त्याचं अंतरंग, त्याचं अंतस्तत्व त्याला स्वतःबद्दल ग्वाही देत आहे. माझं अस्तित्व सांगण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीची मला गरज नाही. अशा तऱ्हेने माझं हे स्वरूप स्वतःसिद्ध रीतीचं आहे. आत्मा त्रिकाल स्थायी वस्तू आहे व द्रव्य गुण पर्यायवान आहे. म्हणजे आत्मा स्थायी आहे, त्रिकाली आहे, अनादि अनंत आहे. न हा उत्पन्न झाला, न या आत्म्याचा कधी नाश होणार. कोणत्याही तऱ्हेने हा आत्मा नष्ट होऊ शकत नाही. पाणी भिगो नहीं सकता इसको, अग्नि जला नहीं सकती, वारा सुखा नहीं सकता. काहीही आत्मतत्वामध्ये यानी काहीही फेरफार होणार नाही. आमचं जे स्वरूप आहे हे अनादि अनंत आहे आणि त्या न्यायकृपाने मी सदैव विद्यमान असणार आहे. आणि हा आत्मा जो आहे हा द्रव्य गुण पर्याय रूप आहे, द्रव्य गुणात्मक आहे. म्हणजे द्रव्य गुण पर्यायवत अशा तऱ्हेचा आहे. गुणांना सहभू म्हटलं जातं तर पर्याय क्रमभावी आहे. गुणयुगपद विद्यमान आहे आणि पर्यायी मात्र क्रमाक्रमाने होणार आहे. क्रमाक्रमाने पर्याय असते. प्रत्येक समयात कोणती तरी पर्याय विद्यमान असते. हीच द्रव्याची भावशक्ती आहे. पर्याय विरहित द्रव्य आहे असं कधीही संभवनीय नाही. कोणती ना कोणती अवस्था द्रव्याची असणारच आहे. जसं मी मध्यंतरी एक उदाहरण दिलेलं होतं की एक व्यक्ती सोनं घेण्यासाठी बाजारात गेली आणि तिने सुवर्णकाराला म्हटलं की मला सोनं हवं आहे. सुवर्णकाराने विचारलं, तुम्हाला हार हवा, पाटली हवी, बांगडी हवी, काय हवं आहे? तिने सांगितलं, मला यातलं काहीही नको, मला फक्त निर्भेळ सोनं पाहिजे. नुसतं सोनं कधीही अस्तित्वात असतच नाही. कोणती तरी त्याची अवस्था राहणार आहे. बिस्किट असेल, आणखी काय असेल, शिक्का असेल, जे काही असेल त्या रूपातच ते विद्यमान असणार आहे.
म्हणजे पर्याय असल्याशिवाय कोणतंही द्रव्य नाही. म्हणून प्रत्येक द्रव्य हे कोणता ना कोणता पर्याय प्रत्येक समयात विद्यमान आहे. म्हणून प्रत्येक समयात कोणता तरी पर्याय निश्चितपणे द्रव्यामध्ये विद्यमान आहे. वास पहा आणि पर्याय विरहित द्रव्य दिसतं का? आमच्या अनुमानाने जाणा, दिसणार नाही. हीच द्रव्याची भावशक्ती आहे. आणि बाकी सर्व पर्यायी अविद्यमान आहे. कारण एका वेळेला एकच पर्याय पूर्वीच्या पर्यायी आणि भविष्यकालीन असणारे सर्व पर्यायी ह्या त्या पर्यायीमध्ये आत्ता विद्यमान नाही, या सगळ्या अविद्यमान आहे. आणि हीच आहे अभाव शक्ती. ही शक्ती पर्यायापेक्षेने बघितला जो पर्याय विद्यमान आहे तो भावरूप आहे, त्याचं अस्तित्व त्या समयात आहे. आणि ज्या भूतकालीन पर्यायी होऊन गेल्या त्या किंवा भविष्यकाळी ज्या पर्यायी होतील त्या त्या समयातल्या पर्यायी नाही, ही ती अभाव शक्ती. म्हणजे भूत आणि भविष्यकालीन पर्यायी वर्तमान समयात अविद्यमान आहे, ही अभाव शक्ती आहे. ही शक्ती द्रव्यात त्रिकाली आहे. आणि अशा तऱ्हेने द्रव्य निरंतर पर्यायीला धारण करत आहे. पर्यायीला धारण करताना एकच पर्याय धारण करण्याचं तिचं सामर्थ्य आहे. मागच्या पर्यायी त्या द्रव्यातच विलीन झाल्या आणि भविष्यकालीन पर्यायी ह्या द्रव्यातूनच उत्पन्न होणार आहे, त्या अविद्यमान पर्यायी आहे. अशा तऱ्हेने हे द्रव्याचं अस्तित्व आहे. भावशक्तीने काय कार्य केलं तर वर्तमान पर्यायाची अस्ती स्वीकार केली आणि अभाव शक्तीने बाकी अनंत पर्यायांची नास्ती स्वीकार केली. जेव्हा एक पर्याय अस्थिरूप आहे तेव्हा अनंत पर्यायींचं त्याच्यामध्ये नास्तित्व आहे. स्थूल उदाहरण जर आम्ही घेतलं की आज आमची मनुष्य पर्याय आहे. या मनुष्य पर्यायीमध्ये पूर्वी होऊन गेलेल्या आमच्या ज्या अनंत अवस्था असतील त्याची नास्ती आहे. आणि भविष्यकालीन होणाऱ्या ज्या काही आमच्या अवस्था असतील, देव असेल, मोक्ष पर्याय असेल, त्याची आज नास्ती आहे. अभाव शक्ती केवळ अभावरूप नसून ती जीवाचा स्वभाव आहे. अभाव शक्ती म्हटलं, अभाव म्हणजे शून्य असं नाही आहे. अभाव याचा अर्थ तोही जीवाचा अभाव म्हणजे पर्याय आत्ता विद्यमान नाही, हा जीवाचा स्वभाव आहे. प्रत्येक पर्यायीत संपूर्ण द्रव्य वर्तते. वर्तमान पर्यायीचा वर्तनपणा ही भावशक्ती, तर दुसऱ्या पर्यायीचा अवर्तनपणा ही अभाव शक्ती. ही एक पर्याय विद्यमान आहे ना, त्या समयात दुसऱ्या कोणत्याही पर्यायी नाही. समजा आम्ही ज्ञान गुण घेतला तर ज्ञान गुणाची समजा मती ज्ञान पर्याय आज भावरूप आहे. याचा अर्थ आमच्या त्या पर्यायीमध्ये श्रुतज्ञान, अवधी ज्ञान, मनपर्याय ज्ञान या सगळ्यांचा अभाव आहे. स्थूल रूपाने आम्ही कथन बघितलं आहे आणि सूक्ष्म रूपाने तर आम्ही आणखी बारीक जाऊन अनुमानाने सगळं हे ज्ञात करू शकतो. आणि एवढं वैज्ञानिक तर्कनापूर्ण अशा प्रकारचं प्रतिपादन ग्रंथांमध्ये आहे, याची आम्हाला जाणीव होते. की एवढं वैज्ञानिक आणि सटीक अशा प्रकारचं विश्लेषण आम्हाला आमच्या ग्रंथांमध्ये वाचायला मिळतं. द्रव्य सामान्य आहे तर पर्याय विशेष आहे. विशेष रहित सामान्य हे असू शकत नाही. म्हणजे विशेष नाही, पर्याय नाही आणि सामान्य असं असत नाही. तर सामान्य रहित विशेष पण नाही. आणि विशेष आहे, पर्याय आहे ना, पर्याय आहे तर सामान्य असलं पाहिजे. व्यवहार काल आणि निश्चय कालाची सिद्धी करताना हाच दृष्टांत आचार्यांनी घेतलेला आहे की ज्या अर्थी समय, घटिका, पल, तास, मिनिट हे सगळं होतात आहे, हे व्यवहार काल आहे. जर हे व्यवहार काल आम्हाला ज्ञात होतात तर याच्या मागे निश्चय काल म्हणजे जो सामान्य काल आहे तो असलाच पाहिजे.
आणि म्हणून वर्तना हेतुपणा हे सामान्य काल त्या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि त्या कालाच्या या सगळ्या पर्यायी आहे. पर्याय विरहित द्रव्य नाही आणि द्रव्य विरहित पर्याय नाही. म्हणून सामान्य रहित विशेष नाही. द्रव्य गुण त्रिकाली अस्थिरूप आहे. तर विद्यमान पर्याय वर्तमान अस्तित्व रूप आहे. त्यामुळे पर्यायींची स्वतंत्रता दर्शविली. आणि हा पर्यायीचा क्रम देखील एकानंतर एक या पद्धतीने येणार आहे. कधीही आम्ही बघतो, समजा आम्हाला साधं भात करायचा आहे, आम्ही म्हणतो कुकर लावतो. आजकाल कुकर लावतो, त्याच्यामध्ये पाणी, तांदूळ जे काय टाकायचं ते सगळं टाकतो आणि भात म्हणजे तो कुकर आम्ही गॅसवर ठेवतो. गॅसवर ठेवल्यानंतर आम्हाला बघावं लागत नाही. समजा ही एक त्याच्यामधली जमेची बाजू. परंतु भाताला जेवढ्या आवश्यक आहे त्या सगळ्या पर्यायीतून तो तांदूळ पूर्ण होऊन मगच त्याची भातरूप प्रक्रिया घडलेली आहे. अनेक वेळेला तो त्या पाण्यामध्ये वर खाली झालेला आहे, खाली वर झालेला आहे. अनेक वेळेला उकळी येऊन त्याच्यामध्ये पाणी त्यांनी शोषून घेतलेलं आहे. या सगळ्या पर्यायी त्याच्यामध्ये त्याच क्रमाने झालेले आहे, त्याच क्रमाने झालेले आहे. आणि त्यानंतरच प्रत्येक पर्याय त्याची स्वतंत्र स्वतंत्र आहे. आणि त्या पर्यायीतूनच आम्हाला अपेक्षित असलेली पर्याय प्रगट झालेली दिसली. आमचं लक्ष त्या शेवटच्या पर्यायीकडे आहे. म्हणून या पर्यायींना आम्ही लक्षात घेत नाही. आम्ही म्हणतो की 5 मिनिटात झाला, पण प्रक्रिया तेवढीच घडलेली आहे. आज आम्ही हायब्रिड वापरतो. हायब्रिड मध्येही काय केलं, जी प्रक्रिया होती त्याचा कालावधी कमी केला, पण शून्य काल ते करू शकले नाही. लगेचच आम्हाला बी पेरलं आणि त्याच्यातून दुसऱ्याच दिवशी आम्हाला ज्वारी मिळाली, असं अजून सायन्स एवढंही डेव्हलप झालेलं नाही. त्या प्रक्रिया सगळ्या, अंकुर, झाड वाढणं, त्याला फळं फुलं लागणं, या सगळ्या प्रक्रिया त्या ठिकाणी व्हाव्या लागतात. म्हणजे प्रत्येक पर्यायीची स्वतंत्रता देखील बघितली जाते. वस्तू तर आहे, पण त्याला आकार म्हणजे व्यंजन पर्याय आणि प्रकार म्हणजे अर्थ पर्याय नाही, असं असू शकत नाही. म्हणजे वस्तू आहे तर वस्तूला प्रदेशत्व गुण आहे, म्हणजे कोणता ना कोणता आकार आहेच आहे. आणि वस्तू आहे म्हणजे त्याच्यात गुण देखील आहेतच आहे. आकार आहे म्हणजे त्या द्रव्यत्व गुणाच्या पर्यायी होणार आहे. आणि गुण आहे म्हणजे त्याच्या अर्थ पर्यायी पण होणारच आहे. आत्म्याची पर्याय होणे यात पराचा हस्तक्षेप नाही, किंवा पूर्व पर्यायातून पर्याय उत्पन्न होत नाही. कारण एक पर्याय नष्ट होते, म्हणून अध्रुवापासून पर्याय नाही. म्हणून चैतन्य गुणात भावशक्तीने ही पर्याय आहे. त्याचं पुढचं प्रकरण आपण उद्याला बघूया. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो गो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उवच्छायाणम, नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.